नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, आज मी निघाली होती डहाणू आशागड येथे जाण्यासाठी. बस स्टॉपला गाऊ अगोदर थांबली होती. तिने मस्तपैकी डहाणू बसमध्ये सीट पकडली होती. आता आम्ही पोहोचलो होतो चारोटीमध्ये. आशागडला आम्हाला उतरायचं होतं, पण आम्ही आशागडच्या थोडे पुढे उतरलो. मग झालं असं, इकडनं चालत चालत आशागडच्या स्टॉपवर आलो. इथे रिक्षा पकडली. इथून थेट पोहोचलो मंदिराकडे. मावशींकडे आलो, हातपाय वगैरे धुतले, मस्त देवीची ओटी घेतली आणि निघालो मंदिराकडे. आणि आज फायनली 4 महिन्यानंतर मी आली होती आशागडला. मंदिर बघितल्यानंतर खूप मस्त वाटलं. मी तर मंदिराच्या पायथ्याशीच बसून घेतलं. खरोखर मन अगदी प्रसन्न झालं आणि एकदम मन भरूनसारखं आलं. खूप सुंदर असे देवीचे दर्शन घेतले. मग इकडे आली गाभाऱ्याच्या इथे देवीचे दर्शन घेतले. आणि आज वातावरण खूप मस्त होतं. ऊन थोडं कमीच लागत होतं आणि मस्त थंडगार वाराही सुटला होता. खूप मस्त वाटलं. दर्शनही छान झालं. खूप वेळ आम्ही इथे बसलो होतो. आता आम्हाला जव्हारला जायचं होतं, म्हणून आशागड स्टॉपवर पुन्हा आली आणि रिक्षा पकडली आणि निघाली चारोटीला जायला. रस्त्याचं काम चालू होतं, म्हणून खूप ट्रॅफिक लागली होती आणि पुढे जव्हार बस थांबली होती. गावने पटकन रिक्षामध्ये उतरून बस विचारली तर जव्हार बस होती. बघ काय, आम्ही पण पटकन रिक्षातून उतरून आणि बसमध्ये बसलो. आजचा आमचा प्रवास इतका फास्ट झाला होता की आम्ही थोडाही कुठे टाइम घालवला नव्हता आणि नाश्ता सुद्धा केला नव्हता. आता आम्ही पोहोचलो होतो काशाच्या आसपास. मग आम्ही कंडक्टर अंकलला विचारलं आम्हाला पाण्याची बॉटल घ्यायचं असं. मग गाव पटकन खाली उतरली. आता इथे बस भरायला तर खूपच वेळ लागतो, कारण इथे गर्दी खूप असते. मग गाव पटकन खाली उतरले आणि समोरच सदाशिव हॉटेल आहे. तिथे मस्तपैकी जाऊन गरमागरम वडापाव घेतले आणि पाण्याची बॉटल घेतली. आणि खरोखर कंडक्टर अंकलमुळे आमच्या ध्रुवीला वडापाव खायला भेटला, तोही बसमध्ये. आणि आज आम्ही नाश्ताही केला नव्हता. खूप भूक लागली होती, कारण सकाळचे 7 वाजता आम्ही निघालो होतो घरून आणि आम्हाला घरी पोचायला 1 वाजला होता. मस्त नाश्ता वगैरे करत आम्ही पोहोचलो जव्हार नगरीमध्ये. आणि आजचा आमचा दिवस खूप मस्त गेला. आणि आज जव्हारच्या मार्केटला पण खूप गर्दी दिसते. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. व्लॉग कसा वाटला तुम्हाला?